चला तर मुलांनो, आज आपण पाहूया बहुपदींचा भागाकार कसा करायचा। काल आपण बहुपदींचा भागाकार येण्यासाठी कोणत्या क्रिया महत्त्वाच्या आहेत, कोणत्या क्रिया आपल्याला करता आल्या पाहिजे हे आपण पाहिलं। मात्र आज नेमका हा भागाकार करायचा कसा ते पाहूया। आता पहा, मी संख्या घेतली आहे 15p³ भागिले 3p। आता बघा, 15 आणि 3 यांचा विचार केला फक्त संख्यांचा, तर 15ला 3ने भाग जातो का? तर हो, 3च्या पाड्यात 15 आहे, म्हणजेच 3×5 = 15। म्हणून आपण इथे 5 लिहून हे 15 वजा करूया। आता बघा, ह्या चलांचा विचार केला तर p³ आणि p आपण हे पाहिलं आहे, पाया समान असताना घातांकाची जर गुणाकार करायचा असेल तर घातांकाची बेरीज होती, भागाकार करायचा असेल तर घातांकाची वजाबाकी होती। म्हणजेच p³ जर pने भागलं, आता ह्याचा काहीच घातांक नाही म्हणजे 1 असतो। आता हे दोन्ही पाया सारखे आहेत, मग घातांकाची काय होणार? वजाबाकी। म्हणजेच पाया समान असताना भागाकार करायचा असल्यास घातांकाची वजाबाकी होते। म्हणजेच आपला भागाकार काय आलाय? p²। आता आपण म्हणजेच 3p आणि 5p² यांचा जर आपण गुणाकार केला तर 3×5 = 15 आणि p³, म्हणून इथे p³ लिहून आपली बाकी येणार आहे 0। अशा प्रकारे ह्या बहुपदींचा भागाकार करायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच नवनवीन गणितं तुम्हाला अजून हवी असल्यास मला नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग।